हे आहे अडेनियमचं झाड. याला वाळवंटी गुलाब असे देखील म्हणतात. हे पहा, याच्या भरपूर फुले येतात आणि अशा 2 मोठ्या फांद्या झालेल्या आहेत. त्या आपण आता कट करणार आहोत. आणि एका फांदीला पहा शेंग लागलेली आहे. ही शेंग लागली याचा अर्थ आपलं झाड सुदृढ आहे. या शेंगेमध्ये बिया असतात. तर आपण आता या एका फांदीचा कट करणार आहोत आणि त्याचे छोटे छोटे पीसेस करणार आहोत. हे पहा, ही शेंग कशी आहे. ही शेंग थोडे दिवसांनी जून झाल्यानंतर तोडायची आहे. त्याच्यामध्ये बिया असतात. तर आपण आता ही कट करूयात फांदी, जी अशी लांब उंच वाढलेली आहे. तर मी ही फांदी कट केलेली आहे. आता याचे एक एक वीतभर असे तुकडे करणार आहे आणि आपण ते एका छोट्या कुंडीमध्ये लावणार आहोत. तर या एका अडेनियमच्या झाडापासून जर असं उंच वाढलं असेल तर तुम्ही त्याच्यापासून कटिंग लावून दुसरी रोपं तयार करू शकता. तर मी ही आता कटिंग केलेली आहे 3 पीसमध्ये. ही छोटीशी कुंडी घेतलेली आहे. त्याच्यामध्ये माती आहे आणि नारळाची शेंडी थोडी घालणार आहे. इथे माझ्याकडे बटाट्याची सालं आहेत, उकडलेल्या बटाट्याची. तुमच्याकडे किचन वेस्ट असेल तर तुम्ही घालू शकता. आणि त्या कुंडीमध्ये मी आता हे कटिंग लावणार आहे. थोडंसं कटिंग लावल्यानंतर राख देखील घालणार आहे. राखेमध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतं आणि कॅल्शियम जरा कमी प्रमाणात असतं. तर मी आता हे फांद्या त्याच्यामध्ये लावणार आहे. थोडीशी कोरफडमध्ये आपण बुडवून लावायची आहे. हे पहा, आता हे कटिंग मी लावलेले आहे. याला थोडंसं 1-2 चमचे मी राख घालणार आहे. वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारची खतं वापरायची म्हणजे चांगली झाडं येतात. तर याच्यामध्ये आता मी राख वापरलेली आहे आणि मी हे थोडंसं पाणी घालून उन्हामध्ये ठेवणार आहे. 15 ते 20 दिवसानंतर आपण बघूयात. तर अशा प्रकारे आपण अडेनियमच्या झाडाचं कटिंग लावून दुसरी रोपं तयार करू शकतो. चला आता पाहूयात काय स्थिती आहे आपल्या झाडाची. हे पहा, 15 नाही, खूप 20 दिवस झाले मी हे झाड ठेवलेलं आहे उन्हामध्ये. ही शेंग बघा अजून अशीच आहे आणि जिथे आपण कटिंग केलं होतं तिथे कशी पानं फुटलेत पहा. नवीन पालवी फुटलेली आहे आणि जेथे कटिंग लावलं होतं त्या कुंडीमध्ये तिथे देखील पानं फुटलेले आहेत. हे पहा, एकाला पानं फुटलेले आहेत, अजून 2ला फुटलेली नाही आहे.